त्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे. एक्झाम्पल बघा की फॉलोइंग फिगर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ TSR बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2012. आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत, जे एक्स्ट्रॅक्ट केलेत, काढलेले आहेत TSR बँक लिमिटेडच्या, आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा की इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड झालेला आहे. ओके, इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 आपण घेऊया. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट्स, ते येईल इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15. त्यानंतर दिलं आहे इश्यूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल, किती दिलेलं आहे, 10 लाख रुपये दिलेलं आहे. त्यानंतर ते शेड्यूल नंबर 1 येईल कॅपिटलमध्ये. त्यानंतर आहे सॅलरी आहे 2 लाख, ती शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर आहे डायरेक्टर फीज अँड अलाउन्सेस, अमाऊंट आहे 30,000, तीसुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे, शेड्यूल नंबर 16 जाईल. त्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस पेड 90,000, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. पोस्टेज अँड टेलिग्राम, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड किती आहे, 8 लाख रुपये, ते जाईल रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर 2. त्यानंतर आहे कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, कमिशन मिळालेलं आहे, इंटरेस्ट व्यतिरिक्त आहे, त्यामुळे ऑदर इन्कममध्ये जाईल. त्यानंतर आहे रेंट रिसिव्ड, हे सुद्धा ऑदर इन्कम आहे. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 2 लाख, ते सुद्धा ऑदर इन्कम, कारण इंटरेस्ट व्यतिरिक्त सर्व इन्कम्स हे ऑदर इन्कम शेड्यूल नंबर 14 घ्यायचे. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑन बँक्स प्रॉपर्टीज, डेप्रिसिएशन आहे ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर आहे स्टेशनरी एक्सपेन्सेस 40,000, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. ऑदर एक्सपेन्सेस सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. आणि ऑडिटर फीज 5,000, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. या पद्धतीने आपल्याला एक एक्स्ट्रॅक्टेड अमाऊंट दिलेले आहेत. आणि त्यानंतर मग खाली ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये पहिलं दिलेलं आहे की ए कस्टमर टू होम ए सम ऑफ ₹10 lakh had been advanced has become insolvent and it is expected that only 50% can be recovered from his estate. म्हणजे एक कस्टमर होता, त्याला 10 लाख रुपये ॲडव्हान्सची रक्कम म्हणून दिली होती आणि तो दिवाळखोरीत निघाला, इन्सॉल्वंट झाला, आणि त्याची मालमत्ता विकून फक्त 50% अमाऊंटच रिकवर होऊ शकते. म्हणजे 10 लाख रुपये जरी लोन दिलं असलं तरी सुद्धा 10 लाखमध्ये 50% म्हणजे 5 लाख रुपयेच फक्त आपल्याला माघारी मिळतील. 5 लाख रुपये बुडणार, कारण तो दिवाळखोरीत निघाला. आणि त्याच्यामुळे 5 लाख रुपये जे आहेत ते काय होईल, बॅड डेट्स लोनमधून वजा करायचे. आणि दुसरं इफेक्ट जो आहे तो कुठं घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज आपण घेतो, बॅड डेट्स तिथं आपण घ्यायचं, एक्सपेंडिचरमध्ये घेतो आपण, ते तिथे घ्यायचं. अशा पद्धतीने 1 नंबर ॲडजस्टमेंट करायची. त्यानंतर दुसरी दिली, अल्सो देर वेअर अदर डेट्स फॉर विच ए प्रोव्हिजन ऑफ ₹1,50,000 वॉज फाउंड नेसेसरी बाय द ऑडिटर. म्हणजे याच्या व्यतिरिक्त इतर जे डेट्स आहेत, इतर जे लोन्स आहेत, त्याच्यातली सुद्धा 1.5 लाख रुपये अमाऊंट न मिळण्याची शक्यता आहे असं ऑडिटरनं सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची प्रोव्हिजन 1.5 लाख रुपयांची करायला सांगितलेली आहे ऑडिटरनं. त्याच्यामुळे ती सुद्धा RDD होईल. त्याचासुद्धा इफेक्ट पहिल्या ॲडजस्टमेंटप्रमाणेच येईल, लोन्समधून वजा करायचा आणि दुसरा इफेक्ट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर पुढचं ॲडजस्टमेंट दिली, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ऑन 31 मार्च 2011 वॉज 12,000 अँड 31 मार्च 2012 वॉज ₹16,000. आता बघा, आपल्याला जे हे बॅलन्सेस दिलेत ते दिलेत 31 मार्च 2012ची. आणि तिसरी जी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड जे आहे ते 2011चे होते 12,000 आणि 12चे आहेत 16,000. म्हणजे 2011चे आहेत प्रिव्हियस इयरचे आहेत. प्रिव्हियस इयरचे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड आहे. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड कशाला म्हटलं जातं, तर ज्यावेळी आपण ॲडव्हान्सेस देतो व्यापाऱ्यांना बिल ऑफ एक्सचेंज वर, त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट मिळतो, इन्कम असतो तो, बरोबर. आणि तो इन्कम त्यातली काही अमाऊंट जर पुढच्या वर्षी जात असेल, पुढच्या वर्षाच्या फायनान्शियल इयरमध्ये,
तर तेवढी अमाऊंट आपल्याला लेस करावी लागते आणि त्या अमाऊंटलाच आपण रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड म्हणतो. म्हणजे 1,00,000 रुपये 50,000 अमाऊंट पुढच्या वर्षाची जात असेल तर ती जी 50,000 अमाऊंट आहे ती काय आहे, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. मग ती जी अमाऊंट आहे तिचं काय करायचं, आपण काय करतो ती अमाऊंट वजा करतो. कशातून? इंटरेस्ट अर्नमधून वजा करतो ती अमाऊंट आणि दुसरा इफेक्ट कुठे घेतो, लायबिलिटी साईडला घेतो. आता इथं मागच्या वर्षीचा रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड दिलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी हे जे 12,000 रुपये होते ते नेक्स्ट इयरचा इन्कम होता, म्हणजे करंट इयरचा इन्कम होता. बरोबर. म्हणजे ते काय केले पाहिजेत, करंट इयरच्या इन्कममध्ये ॲड केले पाहिजेत. म्हणून मागच्या वर्षीचा बॅलन्स काय करायचा, ॲड करायचा. कशात करायचा, इंटरेस्ट अर्नमध्ये 12,000 रुपये आणि करंट इयरचा रिबेट जो आहे तो लेस करायचा. या पद्धतीने ही ॲडजस्टमेंट करायची. ओके. मग आपण काय करू त्याचा इफेक्ट, तर इंटरेस्ट अर्नची अमाऊंट जी दिलेली आहे त्याच्यामध्ये 12,000 ॲड आणि 16,000 लेस. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे की प्रोव्हाइड 6,50,000 फॉर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सची अमाऊंट पे करण्यासाठी 6,50,000 रुपये आहेत, तेवढे पे करावे लागणार आहेत. त्याचा इफेक्ट कुठे येईल, लायबिलिटी साईडला येईल. पहिल्यांदा शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज. दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲप्रोप्रिएशन्स, त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यायची. आणि यानंतर मग 5वी ॲडजस्टमेंट दिली, द डायरेक्टर्स डिझायर टू डिक्लेअर 10% डिव्हिडंड. 10% डिव्हिडंड हा डायरेक्टर्सने डिक्लेअर करायचं त्यांची इच्छा आहे. मग ते 10% कशावर डिव्हिडंड डिक्लेअर होणार, तर कॉल पेड अप कॅपिटलवर. कॅपिटल किती दिलं आहे आपल्याला, ते दिले 10,00,000 रुपये. 10,00,000 रुपयेवर 10% म्हणजे त्या अमाऊंट येईल 1,00,000 रुपये. ते आहे प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड आपण काय करतो, ॲप्रोप्रिएशन्सला घेतो. मग त्या ॲप्रोप्रिएशन्सला तेवढी अमाऊंट घ्यायची. आणि डिव्हिडंडचं दुसरा इफेक्ट घेतो लायबिलिटी साईडला, पण ते काय आपल्याला इथे तयार करायचं नाही आहे. आपल्याला काय सांगितलं काय करायला, फ्रॉम द अबाव इन्फॉर्मेशन प्रिपेअर नेसेसरी शेड्यूल्स रिक्वायर्ड फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी जे शेड्यूल्स आवश्यक आहेत 13, 14, 15, 16 एवढे 4 शेड्यूल्स तयार करायचे. आणि दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन प्रिस्क्राईब्ड फॉर्म आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे. म्हणजे आपल्याला फक्त इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे आणि त्याचे रिलेटेड शेड्यूल्स. आपल्याला इथं बॅलन्स शीट आणि त्याची शेड्यूल्स तयार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण तयार करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण काय म्हणू, इन द बुक्स ऑफ TSR बँक लिमिटेड in the books of TSR Bank Limited, profit and loss account for the year ended 31/12. आता आपण प्रिस्क्राइब्ड फॉर्म जो आहे बँकिंग ॲक्टनुसार तो तयार करूया. आपण 4 कॉलम करतो. पहिलं करतो पर्टिक्युलर्स, शेड्यूल नंबर, करंट इयरचे बॅलन्सेस 31/12 आणि 31/3/11. त्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा घेतो इन्कम, त्याच्यामध्ये घेतो पहिल्यांदा इंटरेस्ट अर्न, त्यानंतर घेतो इंटरेस्ट एक्सपेंडेड, सॉरी अदर इन्कम, त्याचे करतो टोटल. त्यानंतर आपण काय घेतो 2 नंबर एक्सपेंडिचर घेतो, त्यामध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर काय घेतो प्रोव्हिजन्स आणि त्यानंतर करतो टोटल. त्यानंतर आपण तिसरा जो पार्ट घेतो तो काय घेतो
प्रॉफिट और लॉस त्याच्यामध्ये घेतो नेट प्रॉफिट, करंट इयरचा प्रॉफिट घेतो फॉर द इयर आणि मागच्या वर्षीचा प्रॉफिट घेतो. त्यानंतर त्याची काय करतो, त्याची करतो टोटल आणि त्याच्यातून मग चौथा पार्ट वजा करतो ॲप्रोप्रिएशन्स. त्याच्यामध्ये पहिलं घेतो ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. 25% अमाऊंट आपण त्यातून वजा करतो. या पद्धतीने आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि त्याचे शेड्यूल्स एकूण किती आहेत. आता इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर किती आहे 13, ऑदर इन्कम 14, इंटरेस्ट एक्सपेंडेड 15 आणि ऑपरेटिंग एक्सपेंडिचर 16. असे 4 शेड्यूल्स आवश्यक असतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला. आपण शेड्यूल्स तयार करू. पहिल्यांदा करू शेड्यूल नंबर 13, इंटरेस्ट अर्न्ड. याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर्स, करंट इयर प्रॉफिट, प्रिव्हियस इयर प्रॉफिट असे कॉलम्स तयार करतो आपण. त्यानंतर करतो शेड्यूल 14, ऑदर इन्कम. त्यानंतर काय करतो शेड्यूल नंबर 15, इंटरेस्ट एक्सपेंडेड. त्यानंतर मग शेड्यूल 16, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. या पद्धतीने आपण 4 शेड्यूल्स तयार करूया. आता आपण सर्व अमाऊंट्स त्या शेड्यूलला ट्रान्सफर करू. पहिल्यांदा आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड 37,05,738. ते आपण कुठे घेऊ, शेड्यूल नंबर 13 मध्ये इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. अमाऊंट किती दिली 37,05,000. ₹37,05,768 त्यानंतर नेक्स्ट अमाऊंट दिलेली आहे इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट्स. आता ही जी अमाऊंट आहे ती इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये येते. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट्स किती आहे 20,37,452. यानंतर नेक्स्ट अमाऊंट दिली इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल. ते काय शेड्यूल नंबर 1 मध्ये दिले, ते आपण काय तयार केलं नाही इथं. त्यानंतर दिले सॅलरीज अँड अलाउन्सेस 2 लाख शेड्यूल नंबर 16 मध्ये. यानंतर आहे डायरेक्टर फीज 30,000. त्यानंतर नेक्स्ट दिले रेंट अँड टॅक्सेस 90,000. यानंतर नेक्स्ट आहे पोस्टेज अँड टेलिग्राम 60,286.
हे सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत. त्यानंतर दिले स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड. तर स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड शेड्यूल नंबर 2 मध्ये जातो, त्यामुळे तो काही ते येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट दिले कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज. हे काय आहे? ऑदर इन्कम आहे, त्यामुळे ते येईल शेड्यूल नंबर 14 मध्ये. कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज. अमाऊंट किती आहे? 1,90,000. यानंतर दिले रेंट रिसिव्ड, ते सुद्धा ऑदर इन्कम आहे, 65,000. यानंतर दिले प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, ते सुद्धा ऑदर इन्कम आहे, 2,00,000. यानंतर दिले डेप्रिसिएशन, ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे, 30,000. डेप्रिसिएशन ऑन बँक प्रॉपर्टी 30,000 रुपये. त्यानंतर आहे स्टेशनरी एक्सपेन्सेस 40,000, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर दिले ऑदर एक्सपेन्सेस 25,000. आणि त्यानंतर दिले ऑडिटर फीस 5,000. हे सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आपण घेतले शेड्यूल नंबर 16 मध्ये. आता आपल्याला काय करायचे? आपल्याला ॲडजस्टमेंट पाहिजे. पहिलं आहे कस्टमर टू होम सम ऑफ ₹10 lakh हॅज बीन ॲडव्हान्स्ड अँड बिकम एन इन्सॉल्वंट and expected that only 50% amount can be received from his estate. त्याला 10 लाख रुपये ॲडव्हान्सेस दिले होते, तो इन्सॉल्वंट निघाला, त्याच्याकडून फक्त 50% अमाऊंट रिसिव्ह होणार आहे, म्हणजे 5 लाख बुडणार आहेत. त्यामुळे ते 5 लाख वजा करायचे ॲडव्हान्सेसमधून. ओके, तर आपले ॲडव्हान्सेस जे शेड्यूल आहे ते शेड्यूल नंबर 9 असतं, त्याच्यामध्ये पहिला इफेक्ट येईल. पण आपण शेड्यूल नंबर 9 काय तयार केलं नाही, मग त्याचा दुसरा इफेक्ट कुठे घेतो आपण? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. अमाऊंट किती आहे? 5 लाख. यानंतर आपल्याला दिले दुसरी ॲडजस्टमेंट. ऑल्सो देअर वेअर अदर डेट्स फॉर विच ए प्रोव्हिजन ऑफ ₹1,50,000 वॉज फाउंड नेसेसरी बाय द ऑडिटर. ऑडिटरनं सांगितलं की प्रोव्हिजन करा 1.5 लाख रुपयांची, ती सुद्धा प्रोव्हिजन्समध्ये येईल. म्हणजे एकूण प्रोव्हिजन्स किती येतील? 6,50,000 रुपये, बरोबर. त्याचबरोबर ॲडजस्टमेंट नंबर 34 जी आहे, प्रोव्हाइड्स 6,50,000 फॉर इन्कम टॅक्स, ती सुद्धा प्रोव्हिजनच आहे इन्कम टॅक्सची, ती सुद्धा इथे ॲड करावी लागेल प्रोव्हिजनमध्ये. प्लस 6,50,000, म्हणजे 6,50,000 प्लस 6,50,000, एकूण अमाऊंट किती? 13 लाख रुपये. एकूण टोटल प्रोव्हिजनची अमाऊंट 13 लाख रुपये. यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. प्रिव्हियस इयरचं दिले 12,000, तो ॲड करायचा इंटरेस्ट अर्नमध्ये. इंटरेस्ट अर्नमध्ये ॲड ओपनिंग बॅलन्स 12,000 आणि त्यानंतर काय करायचं? लेस क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिबेट 16,000. ₹37,05,738 मध्ये अमाऊंट 12,000 ॲड करायची. 37,17,738. त्याच्यामधून 16,000 वजा करायचे. 37,01,738 रुपये.
ही अमाऊंट येईल ॲडजस्टमेंट नंबर 3ची. आणि त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर शेवटची दिली की द डायरेक्टर्स डिझायर टू डिक्लेअर 10% डिव्हिडंड. 10% कशावर? तर कॅपिटलवर. कॅपिटल आहे 10 लाख. 10 लाखवर 10% म्हणजे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये काय प्रपोज्ड डिव्हिडंड त्या अप्रोप्रिएशनमध्ये घ्यायचे. प्रपोज्ड डिव्हिडंड 1 लाख रुपये. ओके. अशा पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंट कंप्लीट केल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड असणाऱ्या. तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये जात होता पण ते काय आपण तयार केले नाहीत शेड्यूल्स, त्यामुळे एवढेच इफेक्ट घ्यायचे. आता आपण काय करू, क्लोज करू सर्व शेड्यूल्स. पहिले शेड्यूल्सची अमाऊंट किती आहे 37,01,738. तेवढीच अमाऊंट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेड्यूल नंबर 13 मध्ये. 5 मिनिट. हा 5 मिनिट देते चालेल. 37,01,738 शेड्यूल नंबर 13ची टोटल. शेड्यूल नंबर 14ची टोटल किती येईल 1,90,000 प्लस 65,000 प्लस 2 लाख 4,55,000. शेड्यूल नंबर 14 मध्ये घ्यायची 4,55,000. शेड्यूल नंबर 15 शेड्यूल किती 20,27,452. शेड्यूल नंबर 16 टोटल येईल 4,80,286. ही सुद्धा तिथे घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 4,80,286 रुपये. आता टोटल इन्कम शेड्यूल नंबर 13 आणि 14ची टोटल करायची. ती टोटल येईल 41,56,738. शेड्यूल नंबर 15 आणि 16ची सुद्धा टोटल केली तर त्याची टोटल येईल 38,17,738. मग इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा करायचे. अमाऊंट जी राहील ती काय असेल नेट प्रॉफिट फॉर द इयर 3,39,000. प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट काही दिला नाही त्यामुळे टोटल किती येईल 3,39,000. 3,39,000 वर 25% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. अमाऊंट किती येईल 84,750. ही शेड्यूल नंबर 2 मध्ये जाईल आणि त्यानंतर टोटल करायची. टोटल खाल्ल्याची 3,39,000 आणि त्याच्यातून राहिलेला जो बॅलन्स आहे तो कुठं करायचा ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. 3,39,000 मधून या दोन अमाऊंट वजा करायच्या 1,54,250. ही सुद्धा शेड्यूल नंबर 2 मध्ये अमाऊंट घ्यायची. या पद्धतीने आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा तयार होईल.